नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी आहे, नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा डिवसलंय. फर्जीवाडा इथून सुरू झाला या आशयाचं ट्विट त्यांनी केलंय. वानखेडेंच्या सर्टिफिकेटचा फोटो त्यांनी ट्विट केलाय. समीर वानखेडे यांचा हा जुना फोटो आहे जो नवाब मलिक यांनी ट्विट केलाय. आणि नवाब मलिक यांच्या ट्विटचा हा नेमका अर्थ काय काढायचा असा प्रश्न पडतोय, कारण नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा डिवसलंय. फर्जीवाडा इथून सुरू झाला अशा आशयाचं ट्विट नवाब मलिकांनी केलंय. आणि या ट्विटमध्ये वानखेडेंच्या सर्टिफिकेटचा एक फोटो जोडलेला आहे. यामध्ये समीर वानखेडे यांचा पूर्वीचा फोटो म्हणजे जुना एक फोटो दिसतोय. या सर्टिफिकेटचा फोटो ट्विट करण्यामागे नवाब मलिकांचा काय हेतू किंवा मलिकांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय काढायचा हा प्रश्न पडतोय, कारण नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांना डिवसलंय. त्यांचा एक जुना फोटो ट्विट करून त्यांचं सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेटवरती असलेला हा जुना फोटो समीर वानखेडेंचा आहे. आणि हे ट्विट नवाब मलिक यांनी केलंय. आणि त्यांनी त्या ट्विटमध्ये म्हटलंय की फर्जीवाडा इथून सुरू झाला. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. अजित, नवाब मलिकांनी हे ट्विट नेमकं काय केलंय? सर्टिफिकेट कसलं आहे समीर वानखेडेंचं आणि त्याच्यावरती असलेला त्यांचा जुना फोटो दिसतोय? श्वेता, जे सर्टिफिकेट दिसतंय त्यामध्ये असं जरा ब्लर आहे, त्यामुळे ते वाचण्यास थोडं अवघड आहे. पण जेवढं ते सर्टिफिकेट कळते त्यानुसार समीर वानखेडे जे एनसीबीचे अधिकारी आहेत त्यांचा हा जन्म दाखला आहे. मुंबईत त्यांचा जन्म झालेला आहे आणि या संबंधित सगळी माहिती आहे. जर तुम्ही नवाब मलिक यांनी केलेलं ट्विट पाहिलं तर त्या बर्थ सर्टिफिकेट वरती सर्कल करण्यात आलेलं आहे, स्टार करून नावाला दाऊद वानखेडे म्हणून. म्हणजेच कुठेतरी नवाब मलिक यांचा सांगण्याचा आणि त्यांनी जे वाक्य लिहिलेलं आहे की फर्जीवाडा इधर से सुरू हुआ, याचा अर्थ की त्यांच्या जन्मापासून समीर वानखेडे यांच्या जन्मापासूनच त्यांचा खोटारडेपणा सुरू झालेला आहे असं अप्रत्यक्षरित्या नवाब मलिक यांना बोलायचं आहे. ते त्यांनी त्यांच्या ट्विटमधून बोलून दाखवलेलं आहे. आता हा थेट व्यक्तिगत हल्ला आहे समीर वानखेडे यांच्यावरती. समीर वानखेडे याच्यावरती काय बोलतात हे आता पाहावं लागेल, कारण का याआधी त्यांच्या बहीण संदर्भात नवाब मलिक यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जेव्हा खुलासा केला होता त्यावेळी समीर वानखेडे यांनी स्पष्ट केलं होतं की जर माझ्या व्यक्तिगत कुटुंबियांच्या किंवा माझ्या व्यक्तिगत जीवनात गेली तर मीही त्याला चोख प्रत्युत्तर देईन. त्यामुळे आता नवाब मलिक यांना समीर वानखेडे काय प्रत्युत्तर देतात ते पाहावं लागेल. एकतर आधीच समीर वानखेडे यांनी एसीबीच्या पोलीस महासंचालकांकडे पत्र सुद्धा दिलेलं आहे. माझ्यावरती आरोप केले जातात किंवा कोणत्याही प्रकरणामध्ये मला अडकवलं जाते अशा आशयाचं. आणि नवाब मलिक यांच्याकडून हे अशा प्रकारचं त्यांना डिवसण्याचं काम तर सुरूच आहे. एसीबीकडे दिलेलं पत्र त्याचा काही उपयोग होईल का? काय त्यांनी त्यातून मागणी केली आहे? त्यांनी त्यातून मागणी केली की माझ्या विरोधात काही तक्रारी येतील किंवा आल्या असतील तर त्या संदर्भात माझ्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये, कारण का एका प्रकरणाचा मी तपास अधिकारी आहे. एक प्रकरण मी संपूर्ण हँडल करतोय. माझ्यावरती बेछूट आरोप केले जात आहेत, या आरोपामध्ये तथ्य नाहीये अशी विनंती मुंबई पोलिसांना समीर वानखेडे यांनी केलेली आहे. एक अर्थी आपल्या आता दुसरी एक माहिती अशी मिळते की काल जो पंच होता प्रभाकर साहिल ज्याने समोर येऊन खुलासा केला तो थोड्याच वेळामध्ये मुंबई पोलीस ऑफिसमध्ये पोहोचतोय, क्राईम ब्रांच मध्ये पोहोचतोय. तिकडे तो तक्रार दाखल करणार आहे असं बोललं जातंय. त्यामुळे समीर वानखेडे स्वतः एक तपास अधिकारी असल्यामुळे, स्वतः एक वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे त्यांना या गोष्टीची कल्पना आहे की आपल्या विरोधात कशी तक्रार होऊ शकते आणि आपल्याला कसं बाजूला केलं जाऊ शकतं या प्रकरणापासून. या प्रकरणापासून बाजूला होऊ नये याकरता समीर वानखेडे यांनी आधीच मुंबई पोलिसांना पत्र देऊन हे स्पष्ट केलेलं आहे की मला या पदावरून माझ्या विरोधात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करू नका आणि मला जेणेकरून मला या पदावरून हटवलं जाईल. जी अजित, आणि नवाब मलिक यांनी एका कार्यक्रमामध्ये थेट सांगितलंच की समीर वानखेडे जे आहेत अधिकारी वर्षभरात त्यांच्यावरती कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे एक एक करून असे पुरावे समीर वानखेडे यांच्या विरोधातले नवाब मलिक हे समाज माध्यमांवरती जाहीरपणे पोस्ट करतायत. अगदी बरोबर आहे. आपल्याला सुरुवातीपासून पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. नवाब मलिक यांच्या जावयाला समीर वानखेडे यांनी अंमली पदार्थ प्रकरणात पकडलं होतं आणि त्यानंतर जेव्हा शाहरुख खानच्या मुलाला आर्यन खानला जेव्हा या सगळ्या प्रकरणात पकडलं गेलं त्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात थेट दंड थोपटले आणि वारंवार त्यांनी पत्रकार परिषदेत हे खुलासे केलेत की त्यांनी दावे केलेले आहेत की समीर वानखेडे यांनी जी कारवाई केलेली आहे ती कारवाई अत्यंत चुकीची असून याच्यामध्ये नाहक तरुणांना गोवलं जाते असा त्यांनी आरोप केला होता.
त्यामुळे समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक असा संघर्ष जो आहे तो अजूनही सुरू आहे आणि तो एका वेगळ्या लेवलपर्यंत आता व्यक्तिगत आरोपांवरती आलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अजित, आता जे सर्टिफिकेट नवाब मलिक यांनी ट्विट केलंय, त्या सर्टिफिकेट सोबत आणखी काय काय मजकूर लिहिलाय त्यांनी ट्विटमध्ये? त्या सर्टिफिकेट सोबत त्यांनी मजकूर लिहिलाय की जहां से फर्जीवाड़ा सुरू हुआ, समीर दाऊद वानखेडे. आणि त्या सर्टिफिकेटमध्ये जर आपण नीट पाहिलं तर जेव्हा समीर वानखेडे यांच्या जिथे वडिलांचं नाव असतं तिथे दाऊद असं नाव आहे आणि त्याला सर्कल केलेलं आहे किंवा तिथे स्टार केलेलं आहे. म्हणजे कुठेतरी यांना नवाब मलिक यांना सूचित करायचं आहे की त्या सर्टिफिकेटवरती त्यांच्या जन्मदाखल्याच्या वेळीच खाडाखोड करण्यात आली आणि ती खाडाखोड सुरू तिथूनच म्हणजे त्यांचा जो जन्म झालाय समीर वानखेडे यांचा, तर यांचा जन्मच हा खाडाखोडने म्हणजेच कडेपणाने झालेला आहे असं अप्रत्यक्षरित्या नवाब मलिक यांना त्यांच्या ट्विटमधून सुचवायचं होतं, ते त्यांनी हे ट्विट करून बोलून दाखवलेलं आहे. जी अजित, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणखी पुढची बातमी सुद्धा याच संदर्भातली आहे, तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची, त्यामुळे फोन लाईनवरती असेच रहा. तुर्तास जी बातमी आपण पाहतोय, नवाब मलिक यांनी केलेलं ट्विट आणि यामध्ये समीर वानखेडे यांचा जुना फोटो असलेलं एक सर्टिफिकेट दिसतंय. ते त्यांचा जन्म दाखला आहे समीर वानखेडे यांचा आणि फर्जीवाडा इथूनच सुरू झाला असं म्हणत त्यांनी हे सर्टिफिकेट ट्विट केलंय. पुढची बातमी